गाईज आपलं स्वागत आहे प्रियम ब्लॉग मध्ये सॉरी आय एम सॉरी माझी बोबडी वळते आहे कारण की मी फंबल लोकांबरोबर राहून फंबलच झाली आहे. म्हणजे तुला काय म्हणायचंय मी फंबल आहे. येस तू फंबल आहे. प्रत्येक ब्लॉग मध्ये हा माझा फजिता करतो. जलवा आहे हमारा. तसं लास्ट ब्लॉग मध्ये पण त्यांनी केलं आहे. बरं ऐकणार लोकांना सांग आपण चाललोय कुठे. आज आपण कुठे चाललोय बच्चा पार्टी बघायला. आज आपण कुठे चालले आहोत मैं नहीं बताऊंगा. कुठे आले आहोत. अरे आम्ही तर ब्लँक झालो. आम्ही आज चाललो काला घोडा आर्ट फेस्टिवल बघायला चाललो आहोत. तिकडे बघा आम्हीच नवीन तिकडे काय बघायला मिळतोय. या वर्षी त्यांचं 25वं वर्ष आहे आणि बघा तिकडे काय काय नवीन क्रिएट करतायत ते नको त्यांच्या पद्धतीने. आणि ही बघत राहा. आणि माझी बहीण आहे आमची चांगली फ्रेंड पण आहे म्हणजे माझी ऑफकोर्स सिस्टर कम दोस्त ज्यादा है वो. सो प्लीज वॉच इट कंटिन्यू आम्ही करू. कोण आहे युनिकॉर्न. हा पण ते युनिकॉर्न आकाशात पण उडतं ना. स्काय मध्ये पण उडतं ना. स्काय मध्ये उडतं ना युनिकॉर्न. आकाशात उडतं ना स्काय मध्ये. हो मग दाखव उडून दाखव उडून फेक्षी ट्रेनच्या बाहेर आहे. त्याच्यामध्ये काय आहे तुझं काय आहे दाखव मला दाखव. कर ओपन कर दाखव. वाव गाड़ी स्टार्ट कर. चप्पल छोड़ के हम फर्स्ट गाड़ी चला. मला पिकनिक आहे मिनी पिकनिक. ओके मला देशील ना. मी तुझा मामा आहे ना. मला देशील ना. सो आता आमच्यामध्ये 3 माणसं ऍड झाले. तुम्हाला दाखवली 3 माणसं कोण आहेत. आणि ही आहे दिव्या म्हात्रे. तो जो पिक्चर आहे ना सत्या. मुंबई का किंग कौन भिकू म्हात्रे. मुंबई का किंग कौन भिकू म्हात्रेची बहीण. सो जोक सपाट आम्ही तुम्हाला भेटू डायरेक्ट काळा घोडाला. आणि मी या सगळ्यांना एक प्रश्न विचारणार आहे की तुम्हाला तिकडे कळेल. तुला भांडायचं माहिती आपण नंतर बुधवारची भांडत. हा बघा काळा घोडा आणि त्याच्या बाजूला एक बाई उभी आहे. हा मेन गेट आहे काळा घोडा फेस्टिवलचा. सो मला खूप असं भरून आलं की लिलीने माझ्यासाठी खूप असा सुंदरसा केक बनवला आहे इथे. आणि सरप्राईज आहे आणि ते मला सरप्राईज बघून मी असं खूप खुश झालो. आणि बघू शकता तुम्ही केक कसा आहे. हा बघा फुलकार फुल भारी. आता मी सांगू शकत नाही. हो सांगतो आता. मला तर माहिती पडणार हो पण हे तुला आयडिया सुचली कुठून. आर्ट आहे मी आर्टिस्ट. मी कोण आहे सॉरी मी हे मेन्शन नाही करू शकत याच्यामध्ये पण तुम्हाला कळलं असेल वॉट टाइम. बरं थँक्यू सो मच लिली माझ्यासाठी एवढं केलं असतं. सो आमची फालतूगिरी झालेली आहे. हे असं काही आमचं नाही आहे. इकडचं एक आर्ट आहे. चले एक काम कर 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. आणि त्यांचा असा बर्थडे इथे त्यांनी इथे बॅनर वगैरे पण लावले. बघा हे बघा जरा असं म्हटलं जरा थोडं काहीतरी करू. बघा आता पुढे बघा मला मजा येते बघा. सो आता आमच्यामध्ये काही नवीन माणसं ऍड झाले तर बघू शकता. ही नवीन माणसं हा आहे आणि ही आहे. कुठे गेली दिसत नाही. कुठे गेली. हा इकडे हा इकडे छोटा पॅकेट पडा. चला आता आपण जाऊ आतमध्ये.
कोणाचे काय वाव, असं सुंदर असं इथे आज फेस्टिवल केलंय. काय कळतं दिदी तुला? अनु तुला खेळणी का, कुठली खेळणी आवडली अनु? घरी नका घेऊन कुठला डाव आवडला? धार्मिक कुठला डाव आवडला? तिकडे इकडे तिकडे उभी राहा. उगी तुला कुठली खेळणी आवडली? इथे एक मोठा आरसा आहे. आमच्या घरी ऍक्च्युली आरसा नाहीये म्हणून आम्ही इथे प्रोडक्शन डायरेक्टर कोण आहे? ओमकार. हो म्हणजे सगळं आपल्याकडे मेकअप मॅन पण आहे. दोघे जण आहेत. मेकअप मॅन वुमन आहे. मेकअप मॅन आहे तू. अरे मेकअप वुमन. हे आता जायचं कुठे आपण? गेटवे ऑफ इंडियाला जाऊया. गेटवे ऑफ इंडियाला तिथून आपण एलिफंटाला जाऊया. अंटोविल्ला एलिफंटा ऐका ग तुझा. बोल. चाय पियेल काय? चाय पिण्यापेक्षा दूध पिलेलं चांगलं. कोणाचं दूध? कोणाचं आहे? तू कोणाचं पितो? काय म्हणणं काय? हॅलो गाइस, चलो अपन गोवा जाते हैं. गोवा. पैराशूट है ना, पैराशूट से जाएंगे. क्या गुंडा बनेगा रे तू? चलो चलो भाई, चलो. उड़ा 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 उड़ा. मारे जा मायला जाते पॅराशूटने माय जायचे. ह्याला उडव आता. उडव आम्हाला गोवा जायचं. उडवा गोवा जाते का? गोवा. गोवा वाले बीच पे जाने का कैसा भाई? कसं वाटतंय मग येऊन ताज हॉटेलला? चला रूम घ्यायची, रूम बुक करायची. हे भाई भाई तुम्ही तुझ्याकडे आहे रे. मी सिंगल आहे रे. काय नाही सिंगल इथे भाई. कोण सिंगल नाही. चल भेटू आपण. चला भेटू. बघा गाईस, आमच्या कारस्थानी मित्रांना एवढा पब्लिक मध्ये तिथून रस्ता क्रॉस करून इकडे हे वेळापणा चालू आहे. आणि हा इकडे याचा फोटोग्राफर सगळ्यात मोठा मूर्खपणा करताय. समजलं? हे लिहून घे. आणि तू ह्याच्यावर. हॅलो गाईज, आम्ही परत आलो आहोत आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. कंटिन्यू करत आहोत मगाचा काला घोडा इकडे येऊन. मी तुम्हाला मगाशी दाखवलंच काय झालं तिकडे प्रकरण. इथून रस्ता क्रॉस करून गेले तिकडे फोटो काढायला. फक्त काय बघा दिसतंय तुम्हाला माझ्या पाठी एक्झॅक्ट माझ्या मागे आहे हा मुलगा. आणि त्याच्या मागे तो एक मुलगा सगळ्यात मोठा मूर्ख मुलगा. नाही काय आलं? काय आलं? कोण देत ना खायला? अरे किती देऊ तिला खायला? कोणाला? मग ती कसं करते? बेबी कसं करते? बेबी कशी करते? लिली लहान आहे. कुठे पळते युनिकॉर्न घालून चाललीस? हा कुठे गेली होतीस का एकटी? कुठे गेली होतीस? कोणी खायला नाही दिला इकडे. आणि विचारलं पण नाही कोणी खायला. का ना? आणि तो अजय ना, अजय, त्याच्यामुळे आम्ही काय खाल्लो नाही. सगळं उपाशी खाल्लो नाही का? मरतोय. तुझाच मित्र. चुप आहे तू. माझ्या मित्राची इथे वाद. तर आम्ही आता आहोत ट्रेनमध्ये आणि आता आम्ही चाललो आहोत जेवायला. तर जेवणाच्या आधी एक प्रश्न राहिला होता जो आम्ही तिकडे विचारलो फेस्टिवलला. तर ह्या सगळ्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की इथे अर्धे जण आहे की प्रश्न आहे का? प्रश्न असा आहे. हा तर माझा प्रश्न असा आहे की काळ्या घोड्याला
काळा घोडा का म्हणतात? तर आता आपण प्रत्येकाकडे जाऊ, इथून सुरुवात करू. काही तुला काय वाटतं की काय म्हणतात? मी एक बाजू मी ये फर्स्ट टाइम आली आहे. या टायमाला मी फर्स्ट टाइम आली आहे, मला माहित नाही. हा बरं बरं, तुला काय वाटतं आन्या? कारण का तो काळा आहे आणि तो सगळंच काळा आहे, त्यामुळे त्या काळा घोडा बोलतात. अनुश्री, तुला काय वाटतं काळा घोड्याला काळा घोडा का म्हणतात? कारण की त्याच्याकडे घोडी नसेल म्हणून तो काळा झाला असेल. काय बोलली मग अनुश्री? काय बोल? इथे इथे बोल, इथे बोल, इथे बोल, इथे बोल, इथे इथे. त्याच्याकडे घोडी नसेल म्हणून तो काळा झाला असेल. वा वा वा. नाही बोल, का म्हणतात काळा घोड्याला काळा घोडा का म्हणतात? कारण तो उन्हामध्ये उभा होता आणि तिथं तो काळा झाला. काळा कंट्रोल कंट्रोल उदय. तू घरी जा. बोल. नाही बोलायचं आन्सर असं नाही. अरे यार बस ना. नाही अरे उसको बोले बाबा मेरे को. का बोलतात? सॉरी, मला नाही माहिती काळा घोड्याला काळा घोडा म्हणतात. त्याला जाऊन विचार काळा घोड्याला काळा घोडा का म्हणतात, किंवा तुला माहितीच असेल ना. एवढं सगळ्यांना प्रश्न करायला लागलाय तर बोल मला. माझ्याकडे खरं रिझन आहे का म्हणतात आणि मी सर्च केलंय. माझा अभ्यास आहे. असले अभ्यासच कर. तुला काय वाटतं? नाही मित्रा, अरे बोल ना भाई, काही बोल. मेन मला नाही माहिती. नाही माहिती नाही काय अरे घंटा मला काय माहिती नाही. अरे तोच एक मोठा काळा घोडा आहे. मला सोडणार नाही माझी सासू. ही अनिकेत माझी सासू आहे. ही मला काय आयुष्यभर सोडणार नाही. आता मी ट्रेन मधून उतरतोय, पण माझा अजून पण एक प्रश्न आहे जो ओमला मी करणार आहे. काला घोडाला काला घोडा का म्हणतात, हा त्याचा उत्तर मला देणार. आपण परत आलो आहोत आमच्या कंटिन्युटी ब्लॉग मध्ये. मला हे सांगायचं होतं, मी तुम्हाला बोलले होते की माझा प्रश्न अजूनही अर्धा आहे की काला घोड्याला काला घोडा का म्हणतात. आता मी हे त्याला विचारणार आहे. आणि आम्ही जेवायला आलोय ऑलमोस्ट, आणि किती वाजले? रात्रीचे 11:15 झाले आहेत. आणि आम्ही चिकन खातोय आणि दुसऱ्या दिवशी लागणार आहे सोमवार. वाव, तर बघा आता मी याला प्रश्न करते, तुम्ही बघा की ह्याचा आन्सर काय येतो. ओम, काला घोड्याला काला घोडा का म्हणतात तुला विचारलेलं, तुम्ही त्याचा आन्सरच नाही दिला. कधी? ट्रेन मध्ये कधी? सगळ्यांना विचारून झाल्यानंतर मी आता तुला विचारते. मी नाही, तुझा भूत मी होतो. बरं ठीक आहे. तर उत्तर असं आहे, कीप सायलेन्स. सायलेन्स प्लीज कीप सायलेन्स. त्याचं उत्तर येतोय गाईज. शांत बसावे सगळ्यांनी. एवढं काय खाण्यामध्ये कॉन्सन्ट्रेट करताय, उत्तरावरती कॉन्सन्ट्रेट करा की. ओ व्हाईट ड्रेस वाली. भिकारी निघ इथून. बोला बोला. तर माझं उत्तर असं आहे की काळ्या घोड्याला काळा घोडा का म्हणतात, कारण तो आला होता वेस्ट इंडिज वरून, म्हणून त्याला काळा घोडा म्हणतात. तुमसे ना हो पाएगा. हमें तुम्हारे लक्षण बिल्कुल ठीक नहीं लग रहा है. तुमसे ना हो पाएगा. वेस्ट इंडिज म्हणजे त्याला काय भेटलेला? काय रिएक्शन देणार तुम्ही माधुरी तरे यावरती? काय पण नाही बाबा. पण मी काय बोलते, ह्याचा जो विनोद होता त्याला भावापूर्ण श्रद्धांजली द्यायची का? काय बोलते नेहा, तू द्यायची? काय बोलते दिव्या? अनन्या काय बोलतात, द्यायची? 2 मिनिटं शांत बसा कृपया करून. भावापूर्ण श्रद्धांजली देऊया. लेखा पण जास्त नसतो.
जेवतो आहे आणि आमचं जेवण सगळं अंगावर आलंय. माझं तर ऑलमोस्ट जेवण झालं आहे जेवण, आणि माझं जेवण खूप जास्त अंगावर आलं आहे. मला असं बसवत नाही, मला झोप आली आहे खूप, कारण की काला घोडा जेवण सगळं अंगावर आलं. काऊन आला? तुम जैसे चूतियों का सहारा है दोस्तों, तुम जैसे चूतियों का सहारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. काय जास्त झालंय? कापरा भरल्याचं थंडीचं. फोन कॉल तुम्ही इकडे व्ह्यू बघू शकता, इथे पण व्ह्यू बघू शकता तुम्ही आम्हा सगळ्यांना. हे बघा रे काय इकडे मिरर मध्ये बघा. हे बघा चोर आहे. कहाँ से आते लोग पता नहीं. कहाँ से सब होटल में खाने के लिए होता है, या टिश्यू में लेके घर पे जाने के लिए नहीं होता. पण ते जेब में भर दिया. एवढं नाही खायचं असतं हॉटेल मधला, पण 2-2 वेळा पण खात नाही. आम्ही 4 वेळा खाल्लं, 4 वेळा. आणि तुम्ही द्या आणि तुम्ही किती वेळा खाल्ले? 2 वेळा. आणि तुम्ही? 2 वेळा खाता खाऊन नाही देणार. कशावर भांडणं चालू आहे? मला बडीसाप घेऊन आले हॉटेल मधून आणि मला मला पण बडीसोप. मला पण पकडायला काय होतंय? जड होते त्याला माझी पिशवी पकडायला. ही बघा तू जड आहे मग तू. हिने काय जास्त करून दिलं. बापरे त्याच्यामध्ये ही तर लेजंड आहे. तेव्हा बरोबर जशी मम्मी तशी मुलगी. काय आलंय? अंगावरती काळा घोडा आला. कसं चालतंय बघा. बापरे हो काचेचा घोडा, चिमणीवाला घोडा. इट्स ओके फाईन, बट कंटिन्युअली शिव्या नाही द्यायची. आप कहाँ थे ज्ञानी बाबा? ओके कशी आहे? मी मी तू तुझ्याकडनं ही एक्सेप्टेशन नाही ठेवत. एक्सपेक्टेशन असते ते. ओके एक्सेप्टेशन नसतो बाळा, एक्सेप्टेशन. एक्सपेक्टेशन आता असतं. आपलं स्टेशन आहे ग्रँड रोड. शी लय पानसट आहे रे तू. पादी करायला आला तुझी. तू काय एवढी फुदकते? फुदेक्सा. ही बघा फुदेक्सा. ही फुदेक्सा. तात्याला सांभाळ. तात्या दमला. म्हणजे पोरगी तात्याला सांभाळते. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. आई आम्ही ब्लॉग आता एंड करायची वेळ चला आली आम्ही आहे. शूट घेऊन चालू. आमचे एवढे पाय दुखायला आहेत ना, त्या शूट पिशवी टाकून आम्ही चाललो. लय पाय दुखा. जावा, जावा, चले बाय बाय. सो आता आम्ही आमचा ब्लॉगचा इथे एंड करतोय. आता आम्ही आमच्या घरी चाललोय. तर तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला ते सांगा. लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि ब्लॉगची मजा घ्या. सो आता यांचं घर आलेलं आहे. खूप दमली आहे आणि मला कंटाळा आलाय अक्षरशः. इथे लाईट इथे मी खूप दमली आहे, मला खूप कंटाळा आलाय. बस झालं, जाताना अवतार किती क्यूट होता आणि आता बघा. सो आता आम्ही ब्लॉगचा एंड करतोय आणि खूप दमलो आहे. आणि आता यांचं घर आलेलं आहे. आमचा लुक कसा होता आणि आता भिकाऱ्यापेक्षा कमी नाही वाटत आम्हाला. सगळेजण A to Z म्हणजे जेवढे पण आम्ही ब्लॉग मध्ये टिप टॉप मस्त एवढे. मी तर मेकअप करतच नाही, विदाउट मेकअपच असते. विथ मेकअप विदाउट मेकअप आय एम लुकिंग ऑलवेज प्रिटी. येस येस. आणि तिचं नाव पण प्रीतीच आहे. शाट ती आहेत तशी. सो आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत पाहत राहा, सबस्क्राईब करत राहा आणि बेल आयकॉन काय दाबायला विसरू विसरू नका. नका.
सॉरी. सो बाय बाय, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला बाय बाय.